आताची सर्वात मोठी न्यूज, धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. अंजली दमनिया काय म्हणाल्या? धनंजय मुंडे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे याची जाणीव त्यांना झाली आहे म्हणून जनता दरबार वगैरे घेत आहेत. परंतु धनंजय मुंडे यांचा गेम ओव्हर झालाय. ज्योत मालवताना खूप फडफडते तसा प्रकार धनंजय मुंडे यांचा झालाय, असा घणाघात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी केली. बीड प्रकरणावर भाष्य करताना अंजली दमनिया यांनी हे विधान केले. अंजली दमनिया म्हणाल्या की बीडमध्ये पोलीस प्रशासनाचा वचक नाही. बीडमध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. आज गोळीबारात 2 भाऊ मृत्यू पडतात. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे. कुणी उठतं आणि अशी कृत्य करते. संविधान आहे आणि सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु न्याय मिळत नसेल तर शासनाने योग्य निर्णय घ्यायला हवा. प्रत्येक समाजातील घटकाला न्याय मिळाला पाहिजे. शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितले. तसेच ईडीचे समन्स वाल्मिकाला आले होते. एक गाडी 1.5 कोटीची आहे. वाईन शॉप आणि त्यासाठी दुकानाची जागा आहे ती 1,69,00,000ची आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पेमेंट केले जात आहेत. रक्कम फिरवली जाते. महागड्या गाड्या कुठून येतात? मंजली कराड यांच्या नावावर प्रॉपर्टी आहेत. सामान्य घरगडी असणाऱ्यांना काही काळाने इतकी संपत्ती कशी जमा झाली याची चौकशी व्हायला हवी. वाल्मिक कराडच्या बायकोने माझं नाव का घेतले? देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा लढा आहे. माझे नाव घेताना भान ठेवून बोला, असा इशारा अंजली दमनिया यांनी कराड यांच्या पत्नीला दिला आहे. दरम्यान बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे ती कुणासाठी होत आहेत? खंडणी, जीव मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करतायत. कुणासाठी आपण लढतोय हे लोकांना बघायला हवं. एका घरातील मुलगा गेलाय, निर्गुण हत्या झाली आहे. सुरेश धस पहिल्या भाषणात विनोदी शैलीत बोलले, खालून टाळ्या शिट्ट्या वाजत होत्या. या प्रकरणाचं गांभीर्य आहे. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.